सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती, त्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली। त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघात अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज जो आहे तो दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान विशाल पाटील यांचं सांगलीत मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। विशाल पाटील यांची रॅली काँग्रेस भवन इथे पोहोचलेली आहे। काँग्रेस भवनच्या दिशेने 22 तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि 19 तारखेला पक्षांनी उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा। मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे एबी फॉर्म हे निश्चित त्या ठिकाणी माझ्या नावाचं जमा होईल। तर सध्या रॅली तिकडे सुरू आहे, शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते विशाल पाटील यांचं। एकीकडे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेस पक्षाकडून देखील अर्ज केलेला आहे आणि त्याच वेळी एक शक्ती प्रदर्शन करून आपली भूमिका ते ठसवू इच्छित आहेत। मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये नेमकी काय भूमिका घेतली जाते पक्षाकडून आणि त्यांच्याकडून पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।